तर जे महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आउट ऑफ आहे. हे आउट ऑफ आहे. माझा गोळा इथं आहे, बघू शकता. माझा आहे बा एक पाय, हे दोन पाय समोर आहे. माझ्या हातीला पाहून कोणी म्हणणार नाही माझा गोळा आउट ऑफ जाते म्हणून. तुमचा पण जाऊ शकते. तर मी तुम्हाला म्हणजे आउट ऑफसाठी काय काय वर्कआउट असते आणि समजा कशी स्टेप घ्या लागते, काय गोळा कसा फेका लागते. तुमचा मित्रांनो एक ना महिन्यात नाही गोळा आउट ऑफ होते. मी जे सांगतो ते करा फक्त बस. तर मित्रांनो मी मागं एक व्हिडिओ टाकलेला पण आहे गोळ्याचा, पण परत एक बार सांगतोय. तर गोळ्याचा वर्कआउट तुम्हाला सांगतो. 4च वर्कआउट आहे ते, म्हणजे ते तुम्ही करा 100% तुमचा गोळा आउट ऑफ जाते. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्टेप पण सांगतो कसा गोळा घ्यायचा, कसा हातात धरायचा ते नंतर सांगतो. पण हे बघून घ्या पहिले, वर्कआउट पण खूप महत्त्वाचं असते. तर मित्रांनो तुम्हाला जर आउट ऑफ करायचा असेल तर गोळा, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण सांगू आता, आपण तुम्हाला वर्कआउट सांगतो पहिले, त्याच्यानंतर स्टेप वगैरे सब शिकवतो. चला मग वर्कआउट जाऊ. तर मित्रांनो आता हे करू शकता तुम्ही. हे याला काय करायचं, असं धराचा गोळा नाही. पहिलाच वर्कआउट आहे हा. ते बघू शकता तुम्ही, असं जोऱ्यामध्ये म्हणजे वरी फेकायचं. असे तुम्ही 10-1 मिनिटं करू शकता. आणि आता चला मग जाऊया आता दुसऱ्या वर्कआउट. मित्रांनो एक वर्कआउट तुम्हाला सांगितलं, आता दुसरा वर्कआउट करूया आपण. हे बघू शकता, हे असं घ्यायचा गोळा आणि खाली मारायचा ताकदनं. म्हणजे हे असं म्हणजे एकदम असा प्रेशर आला पाहिजे तुम्हाला. हे बघू शकता, परत एक बार सांगतोय. हे बघा असं घ्या, असं धरा मानेला, असं असं पुरा म्हणजे पुरा हाताची मुवमेंट आली पाहिजे. आता झटका बसला पाहिजे खाली. एक झाला, 2 इव्हेंट. तर आपण आता तिसरा वर्कआउटवर आलो आहे. 2 वर्कआउट झाले आपले, तर हे तिसरा वर्कआउट आहे. तुम्ही कसं करा माहीत आहे का, आता हे समजा आपला वर्कआउट गोळ्याचं हे आहे. तर इथून तुम्ही असं धरा आणि ताकदनं असं फेकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही हाताला असं फेका तुम्ही. आणि तुमचा हे एक वर्कआउट झाला. असा एकदम जोरात फेका. आणि एक वर्कआउट सांगतो तुम्हाला. तर बघूया आता तिसरं लास्ट वर्कआउट आहे मित्रांनो. हे करा 100% तुमचे हे पुरे 4 वर्कआउट करा तुम्ही, 100% गोळा आउट होतो. ते लास्ट वर्कआउट बघून घ्या बरोबर. हे असं गोळा फेका मित्रांनो तुम्ही, म्हणजे असं एकदम जोऱ्यात, तिकडून जोऱ्यात, हे जोऱ्यात, आणि हे वरचावाला आणि हे खालचावाला, हे 4 वर्कआउट करा. तुमचा गोळा 100% जाते. आता आपण बघूया स्टेपचं. तर आता आपण स्टेप शिकूया. वर्कआउट सांगितलं मी, आता स्टेप सांगतो तुम्हाला. म्हणजे पहिले गोळा पकडण्याची पद्धत सांगतो. खूप मुलं असं पकडतात, असं असं, आणि असं गोळा फेकतात. हे असं, हे खूप चुकीची पद्धत आहे. तुम्ही गोळा, आणि काही मुलं फेकतात पण त्या अंगात, त्या मुलाच्या अंगात नाही का ताकद पण खूप असते. आता कोणी असे फेकते, असे 3 मोठा गोळे फेकते, जाते पण काही मुलाच्या आउट ऑफ, पण सर्वांचे जात नसते. तर आपण मग ते टेक्निकचा यूज करू शकतो. आता हे बघू शकता तुम्ही, हे माझं 4 बोटं आहे. असे पकडायचे, हे पाय, हे असं घ्यायचं. हे बघा, हे असं एकदम फिट. हे पाय, इथून एवढी बोट गेला पाहिजे, इथून एकदम फिट राहते. बा हालत नाही, फिरत नाही गोळा, काहीच नाही, एकदम फिट ग्रिप आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, पूर्ण ते गोळ्याचं जे आहे ते सर्व इथून असते. इथून जर तुमचा गोळा बराबर निघाला तर गोळा 100% आउट ऑफ जाईल. आता काही मुलं फेकतात इथून, 3 बोटावून फेकतात, पण टेक्निकचा विषय इथून आहे. इथून जर असा बराबर गेला तर बराबर गोळा जातो आहे. आता आपण पकडण्याची पण पद्धत शिकलो. आता आपण बघूया गोळा फेकायचा कसा असतो. आता काही मुलं असं घेते, म्हणजे हे असं फेकून देते. बॉल आणि फेकत नसते. हो गेले, तुला मी सांगतो बराबर पद्धत घे, नाही तर पट इंजरी करून घेशील तू. कसं आहे, गोळा खूप खतरनाक चीज आहे. कारण की 15 मार्काचा गोळा आहे. म्हणजे तुमच्या हाताचे मार्क एक बार जर आउट ऑफ झाला तर 100% गोळा आउट ऑफ, म्हणजे आउट ऑफ राहायचे. आता काही मुलं असे फेकतात, पण जाते, पण ते ताकदीच्या भरीसवर जात असते. तर आपण टेक्निकचा यूज करूया. तुम्हाला सांगितलं मी पकडण्याची पद्धत. ते बघू शकता, असं पकडायचा, ह्याचा, आणि असं मानेला लावायचा, बस. ते पण काही निघत नाही, फिरत नाही. आता तुम्हाला खालची पण पद्धत सांगतो मी. आता हे बघू, हे सोडू आपण. हे बघा, गोळ्याचा राऊंड एकदम परफेक्ट आहे हा. हे 1, हे 2, आणि जरासा झाले 2.5, थोडासा नॉर्मलच घेतला आपण ना, असा गोळाचा ट्रॅक असतो. आता आपण गोळा पकडूया. बघा, हे आपण नाही घेतला, आणि आता धरला आणि आता पकडला. आणि फेकण्याची पद्धत बघा, झुकण्याची पद्धत पण बघा. झुकतो मी बरोबर, तसं झुकल्या पाहिजे. एवढं पण झुकू नका, बस तेवढं. आणि असं झुकून इकडे जाऊन इकडे इथपर्यंत पाय पुरते, म्हणजे पाय टेकला पण नाही पाहिजे. फेकू शकता तुम्ही. आता आपण एक स्टेपने गोळा फेकूया. एक नॉर्मल व्यक्ती कसा फेकू शकते बघा. ते बघा, पकडला गोळा, एका पोट्याला स्टेप शिकवली, ते मुलगा फेकत आहे समजा, ते मी असतो. मित्रांनो खूप मुलं नाही का पायात पण नाही का चुकी करतात. म्हणजे ते असं फेकते, आता हे असं फेकते.
तुम्ही कसा पण फेकू शकता, पण एक तुम्हाला नॉर्मल एक चांगला व्यक्ती कसा फेकू शकतो. बस घोडा पकडला, हे इथून आपण 2 पाय घेतले, बस हे झुकलो, आलो इथं थांबलं, तर इथून घोडा असा झटक्यानं फेकून दिला बस. आणि घोड्याला प्रॉपर झटकाही पाहिजे बस. तर मित्रांनो, आपण स्टेप झाला, वर्कआउट झाला आणि घोड्याची पद्धत वगैरे सर्व सांगितलं मी. आता इथं 4-5 मुलं आहे आमच्या ग्राउंडवर, तर ते नवीनच आहे, आत्ता झाले ग्राउंडवर. आता बघू त्यांचा गोळा तुम्हाला दाखवतो, ते कशी पद्धतीने फेकू शकतात. ते पण चुकी करतात, बघूया आपण. हे बघा इथं 3 मुलं आहे, आपण बोलूया. ते रोहित भाऊला, याचं नाव रोहित आहे, बघू शकता. फेक रे बाबा, तिकडून दाखवतो. नवीनच आहे हा याच्या पद्धतीने फेकल गोळा. आता याने गोळा फेकला, याच्या गोळ्या पद्धतीचा म्हणजे याच्या चुकी काय आहे, त्याला धरला गोळा, असा घेतला, बस एवढा आरामशीर आला आणि गोळा फेकला, काहीच गेला नाही गोळा. म्हणजे ते मार्किंगच्या डायरेक्ट बाहेर आहे घरी. तर गोळ्याची फेकण्याची पद्धत मी सांगतो तुम्हाला. असं घ्यायचा आणि जरा झुकायचा, आणि असं इथून थोडंसं पायाची मुवमेंट फास्ट घ्यायची, इथून बरोबर झटक्यानं 45चा अँगल बनवून डायरेक्ट गोळा आउट ऑफ. आता दुसरा मुलगा आहे, आता हे मागे आता एक करण आहे ना मागे. हे बघा, यानं असा घेतला गोळा आणि असा वरून फेकला बरोबर, म्हणजे मानेला लावून फेकलं नाही. हे नंतर सांगतो. एक मुलगा बाकी आहे, तो माझा भाऊच आहे. बघा आता फेकतोय, हा पण भाऊच आहे, सगळेच भाऊच आहे माझ्या ग्राउंडवरती. हे आता हे बघा तुम्ही, हे गोळा फेकतो, हे पण नवीनच आहे. याच्या शरीराला पाहून तुम्हाला वाटलं असं किती बाहेर फेकते, पण असं काही नसते. बॉडी मुवमेंट, आता माझ्या शरीराला कोणी म्हणणारच नाही मी गोळा एवढा बाहेर काढतो, तर तसं काही मॅटर नसते करत. प्रॅक्टिस मॅटर करते आणि समजा टेक्निक मॅटर करते. टेक्निक प्लस झटका वगैरे खूप महत्त्वाचं असतं. आता यांना सांगू आपण यांची चुकी काय. आता हा रोहित नावाचा मुलगा आहे, म्हणजे मित्रांनो, हा जे आता मुलांना गोळा फेकला, तर ते रनिंग मारत होते एवढ्या वेळचे, त्यांना काही माहीत नव्हतं. मी सांगितलेला, मी इकडे तुम्हाला सांगत होतो, आता त्यांना पण सांगू. तुम्ही इकडे आहे तिकडे हां बघा, तुम्ही नव्हते एवढ्या वेळेचे गोळा फेकत होतो. आता आम्ही इकडे व्हिडिओ बनवतो, तुम्ही रनिंग मारत होते. समजा पकडण्याची पद्धत पहिले हे बघा, गोळा आहे असा 4 बोटं घ्यायचं, समजा असं घ्यायचा, हे बघा असं एकदम फिट, म्हणजे निघतच नाही गोळा. इथून नका एवढे गॅप असते पाहिजे थोडीफार अशी गॅप घेतला आपण. गोळा पकडण्याची पद्धत समजलं का तुम्हाला? म्हणजे काही मुलं कशी पकडते. आता तुम्ही समजा, आता रोहित नाही असा पकडायला आला, असा घ्यायला ना असं फेकून घ्यायला, करण्यावी असा पकडायला आला, असं घ्यायला ना असं फेकून द्यायला. मी अंकुशजी बरोबर नाही फेकत आहे. समजा आता आपण इथे असं घ्यायला ना असं ताकद फेकून द्यायला कसं आपण, म्हणजे आपण टेक्निक पण शिकलं पाहिजे ना. तर आपण यांना ग्रिप सांगितली, एक बार परत सांगून देतो. हे बघा, असे 4 बोटं आहे समजा, असं गोळ्या धरायचे आणि असं समजा असं एकदम पूर्ण इथं समजा मानेला लागतेच गोळा. एकदम असं पण नाही ठेवायचा एकदम, आणि एकदम समजा असं पण नाही ठेवायचा, एकदम मीडियम याच्यामध्ये ठेवायचा. समजा इथं जरासा गॅप पण असला तर खूप पण चांगलं. आता बघू, आता आपण हे सांगितलं, आता यांना स्टेप सांगून देतो मी. हे समजलं ना तुम्हाला? ते आपण धरला जसं सांगितलं तसं, असं स्टेपनं धरला. आता हे रोहितनं इथूनच फेकला आणि करणनं इथून फेकला, आणि हे पण नाही का असं म्हणजे स्लो मोशनमध्ये फेकला. स्टेपची पण एक नाही का हे असते. आता बघा, आता आपण हे पकडू गोळा, असं घेतला, एवढं मुवमेंट घ्यायची एवढी. कोणी असं फेकते, कोणी असं फेकते. आपण असं जरा नवीन आहो म्हणून आपण नाही का एकदम नॉर्मल फेकू, बरोबर. तर एकदम दीर्घ श्वास घ्यायचा मनामध्ये, म्हणजे शरीरात. आता थोडं नॉर्मल झुकायचं, एवढं बी नाही असं, पण एवढं झुकली गेला तर खाली सोडून जसं घ्यायचं जरासं एवढं, आणि नॉर्मल झुकायचा, आणि इथून असं बस. हे 2 स्टेप, इथून आला, इथून असं झटक्यानं घरा समजा. तर मित्रांनो, आपण पूर्ण स्टेप गोळ्याची पद्धत सांगायची, आणि काय म्हणते वर्कआउट, आणि या मुलांना पण सांगितलं. आता आपण एक गोळा फेकूया आउट ऑफ. पहिला पण फेकला मी ना, परत एक सांगतो, आणि मग आपल्या व्हिडिओला समाप्ती देऊ. मित्रांनो, मी एवढं सांगितलं या स्टेपनं ही माझी स्टेप आहे. आता हे मी सांगितलं तुम्हाला, असे नवीन लोकांना जमणार नाही. त्या स्टेपनं गोळा बऱ्यापैकी मुलं आउट ऑफ फेकतात. 100%पैकी 90% त्याच गोळ म्हणजे त्या स्टेपनं ते मुलं आउट ऑफ फेकतात. ते काहीच राहतात माझ्यासारखे फक्त. हां, बघू शकता तुम्ही, आपला गोळा आउट ऑफ गेला.
तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, तुमचा फायदेशीर झाला असेल व्हिडिओ, तर आपल्या व्हिडिओला लाईक करून टाका आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. आपण नाही का असेच पोलीस भरतीचे समजा नवीन व्हिडिओ टाकत असतो. आणि आता यावेळेस गोळ्याचा व्हिडिओ टाकला तर पुढच्या वेळेस समजा काही रनिंगचा टाकाल, तुम्हाला जे बेनिफिट असेल तुम्ही मला कमेंट करू शकता, मी त्याच्यावर व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, तर आपण पुढचा व्हिडिओ कशावर बनवू ते तुम्ही कमेंट करा. आणि समजा मी पुढचा व्हिडिओ मित्रांनो ABC वर्कआउट कराल, नाही तर एखादा लॉंग कसा पाया लागते, म्हणजे स्टेप पायाची स्टेप कशी असली पाहिजे आणि स्टॅमिना कसा वाढला पाहिजे, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगतो तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या. तर इथंच आपला व्हिडिओ संपत आहे. जय महाराष्ट्र.